10 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर मुंबई महापालिकेतल्या 2700 कंत्राटी सफाई कामगारांना अखेर न्याय मिळालेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या सर्व सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम केलं जाणार असल्याचं समजतंय। तसंच त्यांना 2014 पासूनचा वेतन फरक सुद्धा महापालिकेकडून मिळणार आहे। मनश्री पाठक आमच्या कर्मचारी आपल्या सोबत आहेत। मनश्री, सेवेत कायम झाल्यानंतर कसे फायदे या कर्मचाऱ्यांना मिळू शकतात? नक्कीच 2014 पासूनचा वेतन फरक बीएमसी कडनं या कामगारांना मिळणार आहे। त्यासोबतच कामगार कायद्यानुसार कंत्राटी कामगारांचं सलग 240 दिवस भरल्यानंतर त्यांना सेवेत कायम करावं लागतं। मात्र पालिकेने तसं केलं नव्हतं, त्याच्यामुळे कचरा वाहतूक श्रमिक संघाने लवादाकडे न्याय मागितला होता आणि अखेरीस सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल हायकोर्टाने कायम ठेवलेला आहे, त्यामुळे जवळपास 2700 कंत्राटी कामगारांना आता फायदा मिळणार आहे। जवळपास 10 वर्ष कंत्राटी कामगारांचा हा प्रश्न हा पडीक होता, पेंडिंग होता आणि त्याच्यामुळे अनेक मुंबई महापालिकेचे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचं भवितव्य टांगणीला लागलं होतं। मात्र आता त्यांचा रस्ता मोकळा झालेला आहे, त्याच्यामुळे एकंदरीतच त्यांना सेवेत कायम तर केलं जाणारच आहे। मात्र 2014 पासूनचा वेतन फरक सुद्धा त्यांना मिळणार आहे। मनश्री, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। आज जेव्हा केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार कामगारांच्या विरोधात कायदे करतंय, कामगारांच्या विरोधात सगळं वारं वाहतंय, त्यावेळेला 7 पासून 14 पर्यंतचे पैसे गेले असले तर त्याच्यावरती रडत बसण्यात अर्थ नाही। आज कामगार 2700 परमनंट झालेत आणि जे कामगार मृत्युमुखी पडलेत, मृत्यू पावलेले आहेत, त्यांच्या पुढच्या कुटुंबातल्या वारसांना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे। असा हा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्याला काल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे।